अन्याय, अत्याचाराने घेरलेले असताना कशी होणार कळ्यांची फुले? सांगा, कशी होणार कळ्यांची फुले? कळीचं फुलात झालेलं रूपांतर का कुणाला बघवत नाही? समजा, समजा, फुल्लीच फुले, रंगीबेरंगी, तरी खुडून टाकायला टपलेत लोक. सांगा, कशी जोपासायची ती? खत पाणी घालून वाढवायचं, प्राणापलीकडे जपायचं आणि आणि त्यांची होणारी ही वाताहात सतत बघायची. कुठवर चालणार हे सगळं? कुठवर? मुलगी जगवा, वाचवा, शिकवा. ती शिकली, प्रगती झाली. या पाट्या सतत डोळ्यांसमोर फेर धरून नाचतात. पण त्यासाठी पोषक सामाजिक वातावरण तयार करायला लोक विसरतात. अजून किती आहुत्या पडणार आहेत बळी वासनेच्या, विकृतीच्या? तिला उमलू द्या, फुलू द्या, तिचं आयुष्य जगू द्या. जिच्या उदरातून जन्म घेतो, तिच्या छायेत तो वाढतो. तिच्यावरच अन्याय, अत्याचार करायला सतत धजावतो. कसा? माणूस म्हणून जगण्याचा तिचा अधिकार तिला मिळायलाच हवा. बघण्याची दृष्टी कधी बदलणार? संस्कारांची कास धरा. मुलांना पाठीशी घालणं सोडून द्या. त्यांच्या प्रत्येक चुकांची त्यांना शिक्षा द्या. समजावून सांगा. प्रत्येक मुलीचा, स्त्रीचा सन्मान करायला शिकवाच. दरवेळी फक्त प्रश्न, आक्रोश यांनी समाज ढवळून निघतो. बास, परत तेच तेच आणि तेच. कुठे आहे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र? 1 मेला महाराष्ट्र दिन फक्त उत्साहात साजरा करतात. त्यांच्यातले किती गुण आपण घेतलेत याकडे बघा. प्रत्येक स्त्रीला, परस्त्रीला माते समान मानलं त्यांनी. आता हे व्हायलाच हवं. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.